श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 29 मार्च 2025 वार शनिवार या दिवशी आलेली आहे शनी अमावस्या. शनी, राहू, केतू आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्येचा दिवस सर्वोत्तम मानला जातो. अमावस्या हा शनिदेवांचा जन्मदिवसही मानला जातो. तसेच पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावस्या तिथी अत्यंत शुभ मानली जाते. पितरांना प्रसन्न करायचे असेल तर अमावस्या तिथीला पितरांची पूजा केली जाते. असं केल्याने सुख समृद्धी वाढ होते अशी मान्यता आहे. यंदा शनी अमावस्या तिथी ही 28 का 29 मार्च नेमकी कधी आहे ते जाणून घेऊया. अमावस्या तिथीचा सुरुवात जी आहे तर ती 28 मार्च रोजी सायंकाळी 7:55 पासून होणार आहे. तर समाप्ती जी आहे तर ती 29 मार्च दुपारी 4:27 पर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार शनिवार हा 29 मार्च रोजी शनी अमावस्या जी आहे तर ती साजरी करण्यात येणार आहे. आपल्याला लागलेला पितृदोष दूर करण्यासाठी, आपल्या घरामध्ये जे दुःख, दारिद्र्य, संकट येत आहेत ते दूर होण्यासाठी शनी अमावस्येला काही प्रभावी उपाय केले जातात. तर पहा, शनिवारच्या दिवशी तुम्हाला एक प्रभावी उपाय करायचा आहे. कावळ्याला तुम्हाला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. कावळ्याला जर तुम्ही ही एक वस्तू खाऊ घातली, तुमच्या पितरांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमचा पूर्ण पितृदोष जो आहे तर तो नष्ट होऊन जाईल आणि पित्र प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देतील आणि काही दोष अडचणी तुमच्या घराला लागलेल्या असतील त्यासुद्धा दूर होऊन जातील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्स ओम पितृदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, शनिवारच्या दिवशी म्हणजे शनी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. पवित्र नदीमध्ये किंवा तलावामध्ये जर तुम्हाला स्नान करणं शक्य असेल तर तुम्ही तिथे जाऊन नक्की स्नान करावं. हे शक्य नसेल तर घरातील पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावं. त्यानंतर देवघरात दिवा लावावा आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्या. या दिवशी सकाळी लवकर शनी मंदिरात विधिवत पूजा करा आणि मोहरीच्या तेलात थोडेसे काळे तीळ मिसळा आणि त्याचा अभिषेक जो आहे तर तो शनिदेवांवरती करायचा आहे. पितृदोषाची संबंधित काही कार्य जे आहेत तर त्यासाठी तर्पण करा आणि पितरांच्या नावाने दान करा. या दिवशी शनिदेवाला निळे फुले अर्पण करा आणि शनी चालीसा किंवा शनी स्तोत्राचे पठण करा. शनिदेवांना कर्माचा दाता आणि शासन करणारा म्हणतात. 7:30च्या काळात ते माणसाला त्यांच्या कर्मानुसार फळं देतात. यामुळे अमावस्येच्या दिवशी शनिदेवांचा वाईट प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय केले जातात. या दिवशी शनीच्या 7:30चा परिणाम कमी करण्यासाठी शनिदेवांची पूजा करावी. शनींची वाईट परिणाम कमी करण्यासाठी काही उपाय करावे. पहा, या शनिवारच्या दिवशी तुम्हाला शनी अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचा तेलाचा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर शनी अमावस्येला शनिदेवाला तेलात बनवलेली पुरी जी आहे तर ती अर्पण करायची आहे. शनिदेवांसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. शनी मंत्र आणि शनी स्तोत्राचं पठण करा. शनिदेवांची पूजा करताना 5, 7, 11 किंवा 21 वेळा मंत्राचा जप करा आणि शनी आरती करा. पितरांच्या शांतीसाठी कावळ्याला खाऊ घाला. तर पहा, आपल्याला कावळ्याला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे तर ते आपण आता डिटेल्समध्ये पाहणार आहोत. जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आपल्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर आपली कोणत्याही कामामध्ये प्रगती होत नाही. कोणतंही काम करायला जा त्यामध्ये तुम्हाला अडथळे निर्माण होतात किंवा ते काम पूर्ण होत नाही. त्याचबरोबर आपण खूप कष्ट मेहनत करतो पण आपल्याला म्हणावा असा मोबदला प्राप्त होत नाही. म्हणजे तुमच्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची जी साथ आहे तर ती मिळत नाही. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद, कलह, क्लेश यासारख्या गोष्टी घडतात. घरामध्ये पैसा टिकत नाही. पैसा घरात आला की तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो.
त्याचबरोबर घरातील मुलांची प्रगती थांबते. मुलं ही ऐकत नाहीत किंवा ते अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही. बऱ्याचशा समस्या त्यांच्या जीवनामध्ये घडत असतात. त्याचबरोबर मुले ही मोठी आहेत, पदवीधर झालेली आहेत, परंतु त्यांचं लग्न जमण्यामध्ये सुद्धा खूप अडथळे निर्माण होत आहे. किंवा पती पत्नी लग्न झालेली आहेत, परंतु त्यांना संतान प्राप्ती होत नाही. अशा बऱ्याच समस्यांना पितृदोषामुळे सामोरे आपले पूर्वज जे आहेत, तर जे पितृ आहेत, तर ते या अमावस्येच्या दिवशी पृथ्वी तलावरती येत असतात आणि त्यांची सेवा, उपाय आणि पूजा करणाऱ्यांना ते त्यांचे कृपा आशीर्वाद हे प्रदान करत असतात आणि त्यांचा जो पितृदोष आहे तर तो त्यांचा नष्ट होतो. तर आपल्या घरामध्ये, आपल्या घराच्या बाहेर पितृ जे आहेत तर ते काळे कुत्रे असतील किंवा गाय असेल किंवा कावळा असेल, तर यांच्या स्वरूपामध्ये ते आपल्या घरासमोर येत असतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला या शनी अमावस्येला तांदळाची खीर जी आहे तर ती तयार करायची आहे. इतर कोणतीही खीर तुम्हाला तयार करायची नाही, फक्त तुम्हाला तांदळाची खीर ही तयार करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला एक छोटीशी चपाती तयार करायची आहे. अगदी छोटासा नैवेद्य तयार केला तरीसुद्धा चालेल. त्या चपातीवरती तुम्हाला ही जी खीर आहे तांदळाची केलेली ती ठेवायची आहे आणि त्यानंतर हे जे नैवेद्य आहे तर तो तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. तुमच्या किचनमध्ये, बेडमध्ये, हॉलमध्ये सर्व ठिकाणी तुम्हाला फिरून तो आणायचा आहे आणि हा नैवेद्य फिरवून झाल्यानंतर घराच्या बाहेर किंवा टेरेसवर किंवा बाल्कनीत अशा पद्धतीने हा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे. किंवा तुमच्या घराचा पत्रा असेल तर त्या पत्र्यावरती ठेवू शकता. त्याचबरोबर तुमच्या अंगणात देखील तुम्ही हा नैवेद्य ठेवू शकता, जिथे पशु पक्षी येतील आणि तो खाऊन जातील. नैवेद्य तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून दक्षिण साईडला ठेवायचा आहे आणि तिथेच उभा राहून तुम्हाला हात जोडून तुमच्या पूर्वजांचं स्मरण देखील करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर त्यांची नावं माहिती असतील तर तुम्ही त्यांच्या नावाने स्मरण करायचं आहे. नसेल माहिती तर ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करत हा नैवेद्य ठेवायचा आहे आणि तुम्ही तुमच्या रुटीननुसार तुमचे कामं करायचे आहेत. हा नैवेद्य कावळ्यांना खायला ठेवल्याने तिथे येऊन कावळे खाऊन घेतील आणि त्याचबरोबर तुमच्या घरातील ज्या समस्या आहेत त्या देखील दूर होतील. तुमचा प्रखर पितृदोष आहे तो दूर होऊन जाईल. पितरांचे कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. पितृ तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आणि तुमच्या घराची जी थांबलेली प्रगती आहे किंवा तुमच्या घरामध्ये मुलांची प्रगती होत नसेल तर ती व्हायला सुरुवात होईल. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. हा उपाय जो आहे तर तो अमावस्येच्या दिवशी शनिवारी तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही करता येणार आहे आणि त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला एक मोहरीच्या तेलाचा दिवा देखील लावायचा आहे. असं केल्याने देखील तुमचे पितृ हे प्रसन्न होतात. अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय अवश्य करायचा आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.